झाल्याबद्दल तुमच्या सर्वांची माफी मागतो, क्षमस्व. परंतु कुठेतरी हिंदीमध्ये असं म्हटलं आहे, इंतजार से ही प्यार बढ़ता है. तर तुमचं आमचं हे एक बंध, प्रेमाचा बंध आजपासून निर्माण झालेला आहे आणि हा दिवसेंदिवस वृद्धिंगत होणारच. छत्रपती शिवप्रभूंना मानाचा मुजरा, महान परमपूज्य बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकरांना मानाचा मुजरा, सन्माननीय व्यासपीठ, सगळ्यांची नावं घेत नाही आणि माझ्या जमलेल्या, आता मी तमामच शब्द वापरणार कारण 5चे 25 म्हणजे तमाम गिरणी कामगार, वारस, बंधू, भगिनी, माता, संयुक्त मराठी मुंबई चळवळीचे आम्ही सगळे हे शिलेदार. आमच्या कबाडी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे 8-10 महिन्यापूर्वी आम्ही रीतसर नोंदणी केलेली आहे. 1.5 वर्षापूर्वीपासून रमाकांत बरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही गिरणी कामगारांच्या हितासाठी नवे तर त्यांच्या हक्काच्या घरासाठी, नवे तर त्यांच्या अस्मितेसाठी, मराठी अस्मितेसाठी, मुंबईतल्या मराठी अस्मितेसाठी आम्ही एकत्र येऊन कार्याला सुरुवात केली आणि एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही आतापर्यंत जवळजवळ यशाचं हे शिखर गाठलेलं आहे. तुम्ही सोशल मीडियाच्याद्वारे, वर्तमानपत्राद्वारे, दूरचित्रवाणीद्वारे, किमान दूरभ्रमणध्वनीद्वारे तुम्ही संपर्क करून ही महती किंवा ही माहिती आमची तुम्ही घेतलेली आहे. 14 दिवसांचं उपोषण असो, बांद्र्याला कलेक्टर, तहसीलदारांच्या कार्यालयासमोर बनीसाहेब स्वतः आणि आम्ही त्यांचे सहकारी, त्यांनी उपोषण स्वतः केलं होतं. 14 दिवस आम्ही त्यांच्यासोबत होतो. आम्ही जर उपोषण केलं नाही तरी रात्री अपरात्री त्या मच्छरांनी आम्हाला प्रसाद दिलेला आहे, तो आम्ही कामगारांच्या भल्यासाठी, गिरणी कामगारांच्या यासाठी गोड म्हणून चाखून त्याचा आनंद घेतला आहे. तसेच बनीसाहेबांनी सातारपासनं मुंबईपर्यंत भारत माता म्हणा, धरणे आंदोलन, कामगारांच्या घरासाठी टाहो फोडला आम्ही, असं मी का म्हणतोय तर रडल्याशिवाय आई दूध देत नाही. त्यासाठी टाहो फोडल्याशिवाय समोरच्याला कळत नाही. हा का रडतोय? टाहो म्हणजे एक हृदय नसतं, म्हणजे त्रासाचं काहीतरी त्या माणसाला त्रास आहे, आपण रडतो म्हणून त्याला टाहो म्हणतात. तर असं आम्ही केलेलं आहे आणि आमची किंवा ह्या संयुक्त मराठीची महती ऐकून तुम्हीही चेतना घेऊन चिले साहेबांनी सांगितल्याप्रमाणे ही एकता आणि एकजूट केली आहे. फार आनंद वाटला आहे आणि त्यासाठी तुम्हा सर्वांचं मी अभिनंदन करतो आहे आणि उत्तरोत्तर वाढो या संघटनेची आणि तुम्ही मुंबईला आमच्याशी सम्मिलित व्हा, एकत्र होऊया आणि एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून काम करूया. आता मी मुंबईतच घर का हा एकच प्रश्न बोलणार आहे कारण बाकीची माहिती आमचे बनी साहेब तुम्हाला सांगणार आहेत. मुंबईतच घर का या प्रश्नाचं उत्तर माझ्या मते असं आहे की माझ्या मराठी माणसाने, बहुतांशी माझा मराठी माणूस हा गिरण बांबू, काही लोक त्यांचा उच्चार होता म्हणून गिरण बांबू होते आणि तेव्हा त्या काळात गिरणीमध्ये चांगला पगार होता. गिरणी मुलगा कामाला असला तर त्याच्यासाठी वधू संशोधन लगेच व्हायचं, म्हणजे त्याला मुलगी लग्न करायचं असेल तर देण्यासाठी समोरची मंडळी तयार व्हायची. म्हणजे त्या काळी मिलचा जर पाणी घ्या दबदबा होता, मिलमध्ये काम करणं हे चांगलं समजलं जायचं. फारच कष्टाचं काम होतं. मी गिरणी इंडिया युनायटेड मिल नंबर 2 काम केलं आहे. मी फोल्डिंग खात्यात होतो, त्यामुळे जे त्रासन किंवा आणखीन जी खाती तुम्हाला माहीत असेल तिथे किती त्रास असतो आणि डोळ्यात तेल घालून कसं काम करावं लागतं. एवढं काम करून माझ्या ह्या गिरणी कामगारांनी 60-70च्या दशकात ह्या माझ्या मुंबईला आर्थिक राजधानी बनवली. तर का माझ्या मुंबईतल्या मराठी गिरणी कामगारांचा मुंबई अधिकार असू नये? यासाठी मला मुंबईतच घर पाहिजे ही आपली मागणी आहे. कळलं ना? कारण का या मुंबईसाठी 107 मराठी माणसांनी हुतात्मे झाले आहे. संयुक्त मराठी महाराष्ट्राच्या वेळेस तुम्हाला माहीतच असेल
आमच्यापेक्षा काही बरी वरिष्ठ मंडळी इथे आहेत, त्यामुळे इतिहास सांगण्याची गरज नाही. तर अशा वेळेस जर आम्ही आमचं रक्त इथे माझ्या मुंबईसाठी सांडलंय, तर मला घर मुंबईत आणि मुंबईतच मिळालं हवं ही आपली रास्त मागणी आहे. म्हणून आपल्याला मुंबईत करावं. शेलू आम्ही फार दूर आहे, 70-80-90 किलोमीटर आहे मुंबई. तर का जावं आम्ही तिथे? शिवाय आमची पुढची पिढी जर त्या रेल्वेतनं लटकत प्रवास करून जर मुंबईत कामधंदे असे येत असतील, तर असं लांबचं घर मला नको आहे. मला माझ्या मुंबईचाच गर्व आहे. ही आपल्या सर्वांची एक आपण मागणी घेऊन तिथे जोरदारपणे लढतो आहोत. आणि संयुक्त मराठीच्या चळवळीतनं आपण विधान भवन उपमुख्य यांच्यापर्यंत पोहोचलेलो आहोत. त्या मीटिंगचा थोडक्यात गोषवार आमचे बनेसाहेब करतील, माहिती देतील. आम्ही असतो, पण कारण तुम्ही त्यांचं भाषण ऐकायला जास्त तुमचे कान सुटतात, ते चांगली माहिती देतील. तुमच्या सर्वांचं मी अभिनंदन करतो. चिले साहेब असंच पुढे जा, असंच जाधव साहेब असे सगळ्यांना घेऊन 5चे 25, 25चे 500 होऊ द्या. आणि तुम्ही आमच्यामध्ये एकत्र या. आपण एकीने एकजूट होऊन हा लढा समर्थपणे लढूया आणि मुंबईतच मराठी माणसाची मराठी गिरणी कामगाराची घर आणि त्याची अस्मिता दाखवूया असं बोलून मी माझे दोन संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.